बुलेटिनची सुरुवात अर्थातच एका ब्रेकिंग बातमीने करतोय। बातमी ही राजकीय गोटातली। तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची वर्षावरती रात्री तब्बल 5 तास बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपावर सविस्तर खलबत झाल्याची माहिती आहे। विद्यमान आमदारांचा मतदारसंघ तसेच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर या दरम्यान सविस्तर चर्चा झाली आहे। 3 पक्षांचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार विजयी ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातीय समीकरणं याचा सुद्धा विचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जिंकून येणाऱ्या जागा किती आणि कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे यावर विचार विनिमय करण्यात आलाय। प्रचार आणि सभांची जबाबदारी त्याचबरोबर नियोजन या सर्व गोष्टींवर या बैठकीमध्ये सखोल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर पुढे पुण्यामधून बातमी येते। पुण्यामध्ये मेट्रोचं आज लोकार्पण पार पडतंय। मोदींच्या हस्ते व्हीसीच्या द्वारे हे लोकार्पण सोहळा हा जो आहे तो पार पडणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संपूर्ण उद्घाटन सोहळा पार पडेल। स्वारगेट ते कात्रज मार्गाचं भूमिपूजन आज केलं जाणार आहे। तर दुपारी 12:30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन होईल। तर या कार्यक्रमाला पुण्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे पुणेकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे। तर यानंतर आपण जाणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटण तालुक्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये ते विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। त्याचबरोबर मरळी इथं जाहीर सभा सुद्धा त्यांची होणार आहे। मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत। शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट इथल्या श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्यात आलाय। तसंच वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदींकडून सोलापूरकरांना मोठं गिफ्ट मिळणार आहे, कारण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। सोलापूर विमानतळ आजपासून सेवेमध्ये दाखल होईल। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज पार पडणार आहे। वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। खान्देश, नाशिकसह मराठवाड्यातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। तर MIDCनं जारी केलेल्या अंदाजानुसार काही भागामध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण असेल। अटल सेतूवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी परिवहन विभागानं त्यासंबंधी चाचणी केली। मात्र ITMM हे पूर्ण क्षमतेनं वापरण्यासाठी उभारलेली यंत्रणा ही सक्षम नसल्याचं यातून निष्पन्न झालंय। PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। 18व्या हप्त्याची रक्कम ही 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। बिगर बासमती तांदूळवर सुद्धा निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। त्यामुळे किसान निर्यात मूल्य $490 प्रति टन या दरानं सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात ही आता करता येणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही 42,440 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव हा 4,325 रुपये प्रति क्विंटल होता। लातूरच्या बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक ही सर्वाधिक 16,572 क्विंटल इतकी झाली आहे। त्याला सर्वसाधारण भाव हा 4,700 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5,888 क्विंटलची आवक झाली। या टोमॅटोला कमीत कमी 2,000 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,33,062 क्विंटलची कांद्याची आवक झाली। यात लाल कांद्याला कमीत कमी 2,825 रुपयांपासून ते 4,750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 4,500च्या पुढे आहेत। तर किरकोळ बाजारामध्ये कांद्याची प्रति किलो ही 70 विक्री केली जाते। ग्राहक किलोभर कांदा खरेदी करण्यासही धजावत नसल्याची परिस्थिती समोर आली आहे। रावेर तालुक्यातील कोचूर इथे रितेश परदेशी या तरुणानं शेतकऱ्यानं पारंपरिक पद्धतीनं केळी लागवड न करता नवीन तंत्रज्ञान अवगत करून केळी लागवड केली आहे। यात केळीला तब्बल 3,131 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे।
राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक ही 10,533 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव हा 6,924 रुपये प्रति क्विंटल होता। लातूरच्या बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडदाची आवक ही सर्वाधिक 5,189 क्विंटल इतकी आहे।